महाराष्ट्राचं आराध्य दैवत नाईकबा या मंदिर परिसरात आपण आलो आहोत। मंगरुळपीर गणातील अजित पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार माझ्याबरोबर अमरजित पाटील आपण बघू शकतो। नाईकबाच्या चरणी या ठिकाणी लीन होण्यासाठी आलेले आहेत। आपण प्रचाराची फेरी इथून सुरू होणार आहे, प्रचाराची मोहीम इथून प्रारंभ होणार आहे। त्या अनुषंगाने उमेदवार अमरजित पाटील माझ्याशी जोडले आहेत। अमरजित, कसं पाहता येईल आपण नाईकबाचं दर्शन घेऊन आपण या प्रचाराला प्रारंभ केलेला आहे, काय आनंद होतोय? आज मी आपल्या सर्वांना आपले ग्रामदैवत श्री नाईकबा अखंड महाराष्ट्राचे आणि कर्नाटक राज्यातील भरघोस भाविकांचे हे दैवत, आमचं शक्तिस्थान, माझ्या गावचं ग्रामदैवत। कालच आपण यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली, तिथे आशीर्वाद घेतले आणि आपण प्रचाराला सुरुवात करतोय। पण आपल्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असले पाहिजेत। आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपले स्वर्गीय अजितदादा यांचं दुःखद निधन झालं आणि या दुःखातून संपूर्ण महाराष्ट्र सावरावा, या संपूर्ण महाराष्ट्राला ताकद मिळावी, यासाठी आज आम्ही आमच्या ग्रामदेवत नाईकबाच्या चरणी आलेलो आहोत की हे नाईकबा देवा आम्हाला आशीर्वाद दे या दुःखातून सावरण्यासाठी। आणि आम्ही आता मंगरुळपीर गणातून पंचायत समितीसाठी निवडणुकीला उभे आहोत, तर आम्हाला तुझ्या आशीर्वादांची गरज आहे, तुझ्या शक्तीची गरज आहे। कारण का आज अतिशय अमानुषपणे म्हणायचं झालं तर लोकांना आमिष दाखवलं जातंय, पैशाचं लालूच दाखवलं जातंय आणि यामध्ये त्यांची कुठेतरी बुद्धी भ्रष्ट होते की कोणाला मतदान करायचं तर पैसे घेऊन द्यायचं का। तर त्यांना चांगली बुद्धी देवाने की बाबा जो उमेदवार आपल्या संपर्कात आहे, जो आपल्या समाजासाठी अतिशय चारित्र्यवान सुसंस्कारी आहे आणि आपल्या समाजाला चांगली मदत करू शकतो, त्याचा विचार त्यांनी करावा। भविष्यात युवकांनी या राजकारणात आलं पाहिजे, तरच तुमचे प्रश्न चांगल्या पद्धतीने सुटले जातील। त्यामुळे कुठूनही कोणत्याही मतदारांनी पैसे घेऊ नका। आपला नाईकबा देव बघतोय आपल्याकडे की आपण जर मताला पैसे घेऊन जर मतदान करणार असू तर काय या भारताचं, या राज्याचं, या महाराष्ट्राचं, आपल्या बनपुरीचं आणि संपूर्ण मंगरुळपीरचं भविष्य असेल। म्हणून माझी सर्व मतदार युवक युवती बंधू भगिनी यांना नम्र विनंती आहे की मागच्या 4-5 वर्षामध्ये मला या नाईकबा देवस्थानच्या कमिटीमध्ये असताना सेवा करण्याची संधी मिळाली, तशी संपूर्ण मंगरुळपीर गणामध्ये मला जर तुम्ही निवडून आणलं, आपलं चिन्ह घड्याळ आहे आणि आपल्याला अजितदादांना श्रद्धांजली अर्पित करायचंय। खरोखर अजितदादा आज आपल्यात नाहीयेत, ते असते आपण पूर्ण ताकदीनं आपण या निवडणुकीला सामोरं गेलो असतो। परंतु जे दुःख होतं त्यामुळे आम्ही अतिशय संयमाने, कुठेही गाजावाजा नाहीये, अतिशय नम्रपणे शांततेने प्रचार करतोय, कुठेही पैशांची उधळण नाहीये। आणि यातून आम्हाला हे सांगायचंय की गोरगरीब जो समाज आहे, जो कष्टकरी समाज आहे, जो सामान्य समाज आहे, या समाजासाठी आपल्याला ही निवडणूक महत्वाची आहे। कुठलाही विचार मनात आणू नका। एक मत आपल्या अजितदादांसाठी, एक मत आपल्या शरद पवार साहेबांसाठी, एक मत आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुमित्राताई यांच्यासाठी आणि एक या बनपुरीचा सुपुत्र, या नाईकबाचा सुपुत्र, आपला शेतकरी सुपुत्र अमरजित हनुमंत पाटील, मला घड्याळ चिन्हावर मतदान करून भरघोस मतांनी विजय करा। मी तुम्हाला सर्व या भाविकांना, नाईकबा पंचक्रोशी सर्व ग्रामस्थांना, आंबवडे असेल, नाईकबा नगर असेल, बनपुरी असेल, आपली शीतपवाडी आहे, आपलं डेबेवाडी आहे, मंगरुळपीर खुर्द आहे, मंगरुळपीर आहे, मालदन आहे, मालदनच्या सर्व वाड्या आल्या, मानेची वाडी आली, या संबंध 19 गावांना आश्वासित करू इच्छितो की जर ही संधी मला मिळाली, मी एक संगणक शास्त्रामधला पदवीधर आहे, नॉलेज चांगला आहे, डेअरी व्यवस्थापनामध्ये अतिशय चांगला व्यवसाय मुंबई ठिकाणी माझा आहे, त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन असेल, IT सल्लागार असेल, यामध्ये अतिशय चांगलं प्रावीण्य आहे। शिवाय लॉकडाऊन मध्ये, कोविडच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना प्रवासासाठी येण्या जाण्यासाठी मदत केलेली आहे। शिवाय प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये मागील जर 4-5 वर्ष तुम्ही पाहिलं असेल, ध्वजारोहण असो, कुठले शासकीय कार्यक्रम असो, प्रत्येक ठिकाणी मी माझ्या पद्धतीने या ग्रामस्थांसाठी, या मंदिरासाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून तुमचा आवाज बनण्याची मला शक्ती द्या, सर्वसामान्य माणसाचा आवाज बनण्याची शक्ती द्या। हे फक्त तुम्ही मताने करू शकता। जर तुम्ही घड्याळाला मतदान दिलं तर ते मत मला मिळेल, तेच मत आपल्या स्वर्गीय अजितदादांना मिळेल आणि त्यातून या महाराष्ट्राला जी आपली म्हणूयात आपण बहुजनांची शक्ती, गोरगरीब समाजाची शक्ती, ही तशीच तेवत राहील। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे जे विचार आहेत ते आपण जिवंत ठेवायचे आहेत, आपल्या अजितदादांना श्रद्धांजली अर्पित करायचंय, त्यासाठी हे मतदान खूप गरजेचं आहे। मित्रांनो, मनामध्ये फार दुःख आहे, पण या लोकशाहीला आपल्याला सामोरं जायचंय। धनशक्ती विरुद्ध लोकशक्ती असा हा निवडणूकचा प्रचार आहे।
तर माझी अशी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे मित्रांनो की आपण आपलं एक मत घड्याळ चिन्हावर द्या आणि मला भरघोस मतांनी विजयी करा. हे बॅलेट पेपर अशा प्रकारे आहे, याच्यामध्ये वरती जिल्हा परिषदसाठी आपल्याला मतदान करायचंय आणि त्याच्या खाली आहे पंचायत समितीसाठी मतदान करायचंय. इथे बरोबर 2 नंबरला श्री अमरजीत हनुमंत पाटील घड्याळ चिन्ह आहे. इथे तुम्हाला बटन दाबायचंय आणि मला जिंकवायचंय मित्रांनो. हीच खरी अजितदादांना आपली श्रद्धांजली असेल. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाईकबाच्या नावानं, नाईकबाच्या नावानं.